नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजी कुटुंबाचं आगळ या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 आजी कुटुंबाचं आगळ सेशन नंबर 4 अभ्यासणार आहोत। या आधील सेशन मध्ये आपण लेखकाद्वारे आजीचं महत्त्व कुटुंबामध्ये काय असतं हे आपण शिकलो। आगळ म्हणजे काय तर अडसर, पण इथे आपल्याला आधार म्हणून अर्थ लेखक सांगत आहेत की आजी हे कुटुंबाचं काय आहे, आधार आहेत। आजीचं वर्णन लेखक अजून आपल्या समोर मांडत आहेत, तर ते आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदामधून भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठे आम्ही बैठे खेळ खेळायचो। मग आता आजी दुपारी झोपल्यानंतर लेखक सांगतायत की जेव्हा आगळ लावली जायची घरामध्ये तेव्हा आम्ही काय करायचो, आजीला त्रास नको व्हायला, तिची झोपमोड नको व्हायला म्हणून पडवीमध्ये सोप्यामध्ये कुठेही जिथे जागा मिळेल ना तिथे ती बाल गोपाळ लहान मुलांची जी त्यांची मंडळी होती, लेखकाने त्यांची जी चुलत भावंड किंवा सखे भावंड जे असतील ना ते सगळे मिळून तिथे खेळ खेळायचे। चिंचोके, चिंचोके म्हणजे चिंच असतात ना त्याच्या बिया काळ्या रंगाच्या असतात, चिंच खाता ना सगळे। गजंग, गजंग म्हणजे सागरगोटे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भवरा, गोट्या असले खेळ खेळायचे। आता बघा इथे हे तुम्ही जे खेळ आहेत ना ह्या खेळांबद्दल तुम्हाला जास्त माहिती पण नसते। अधिकतर गावामध्ये हे खेळ खेळले जातात आणि हे फार आजच्या काळामध्ये पाहायला गेलं तर फार दुर्मिळ खेळ राहिलेले आहेत, कारण की विद्यार्थ्यांना मुलांना आता मैदानी खेळ जास्त आवडत पण नाहीत आणि जास्त जात पण नाहीत, कारण की मुलं घरामध्ये मोबाईल आणि टीव्ही पाहण्यातच दंग असतात। त्यामुळे ना आपल्या शरीरावरती पण विपरीत त्याचा परिणाम होतो। या पाठाच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात लेखक आहेत ना मैदानी खेळाचे महत्त्व सांगत आहेत की मैदानी खेळ खेळल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावरती चांगला परिणाम होतो, आपला शारीरिक कसरत होते, व्यायाम होतो। तर सगळ्यांनी आजपासून आहे ना आता आपलं अभ्यास झालं की मैदानी खेळ खेळायचा प्रयत्न करायचा। काय सांगितले लेखाने की चिंचोके, चिंचोके किंवा सागरगोट्या यांचा तुम्ही पाहिलं असेल की आता आपण जसं चेस वगैरे खेळतो की नाही तर त्या पद्धतीने ना लादीवरती किंवा पाटीवरती चल्लस म्हणून सुद्धा खेळ खेळले जातात। तर खापराच्या भिंगऱ्या बनवणे, जिबल्या खेळणे, चुळचुळ मुंगळ्या खेळणे, भोवरा खेळणे, गोट्या खेळणे असे खेळ लेखका भावंडांबरोबर खेळायचे। तर कधी घरातल्या सरपणातील लाकडं काढून विटी दांडू भोवर बनवीत बसायचे। तर घरामध्ये बघा जाळण्यासाठी इंधनासाठी चुलीमध्ये जाळण्यासाठी जे लाकडं आणायचे ना त्याला सरपण म्हणलं जातं। तर ते सरपणांचा उपयोग लेखक काय करायचे, लेखकाने त्याचे भावंड ते लाकडं तोडायचे आणि त्याचा विटी दांडू बनवायचा किंवा मग भोवरा बनवून त्याचा खेळ खेळायचा। जसं आता आपण क्रिकेट वगैरे खेळतो की नाही, क्रिकेट त्यावेळेला नव्हता, तर विटी दांडू हा खेळ त्यावेळेस लहानपणी फार प्रसिद्ध होता। भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं। मधनं चुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायचं। आता खापर म्हणजे काय असतं माहितीये का, जे मोठा माठ असतो ना, आता आपल्याकडे छोटा माठ असतो पण गावी ना मोठे माठ असतात, त्याला आपण मडकं सुद्धा म्हणतो। मोठे माठ असतात ते फुटले ना तर त्याचे ते तुकडे ठेवायचे, त्या तुकड्यांना आपण काय म्हणतो, खापर। अशा रीतीने ते खापराने ना पाटी वगैरे लेखक घासत बसायचे। तरवाडाच्या वाळलेल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या। आता बघा तरवाडच्या वाळलेल्या शेंगा जशा आपल्या शेवग्याच्या शेंगा वगैरे असतात ना तशा एक शेंगाचा प्रकार असतो। त्या सुकल्या ना तर त्याला काय करायचं, त्याला छिद्र पाडायचं आणि नंतर आहे ना बाभळ एक काट्यांचं झाड असतं, बाभूळ आपण त्याला म्हणतो। मग ते बाभळाचे जे काटे असतात ना ते मजबूत असतात, तर त्याच्यामध्ये ना ते वाळलेल्या शेंगा साल असते ना ती टाकायची आणि
काट्याला मग आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या ज्या लेंड्या असतात ना त्या लावायच्या आणि त्या भिंगरी म्हणून बनवायच्या. आता तुम्ही बघा, जर शहरामध्ये राहत असतील तर मोस्ट ऑफ आहेत ना प्लॅस्टिकच्या भिंगऱ्या खेळायला येतात. फेरीवाल्यांकडे वगैरे तुम्ही किंवा जत्रेमध्ये वगैरे पाहिल्या असतील. त्या भिंगऱ्या बघा अशा हातामध्ये घेऊन मग ते उडवतात. तर किंवा मग कागदाच्या सुद्धा आता तुम्ही लहान मुलं बनवत असतील. पण गावी आहेत ना अजून सुद्धा सर्रास आहेत ना मुलं आहेत ना अशा त्या वाळलेल्या शेंगा असतात त्याच्या त्या साली घेतात आणि बाभळीच्या काट्यामध्ये टाकतात. एक आहे ना खाली पहिली बकरीची किंवा शेळीची जी लेंडी असते ना ती खाली टाकायची. त्याच्यावरती ते भिंगरीचं बनवलेलं असतं ना छिद्र पाडून ते तरवाड्याच्या वाळलेल्या शेंगांचं ते टाकायचं आणि नंतर मग ते पुन्हा त्याच्यावरती शेळीची लेंडी लावायची आणि अशा रीतीने ते भिंगरी बनवत खेळत बसायचं. आणि जशी ती हवा येते ना त्याच्याने ते गोल गोल फिरत राहते. मग तो मुलांना, लहान मुलांना तो खेळ फार आवडतो. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तर ज्वारीची कंज सुकल्यानंतर ते खाली जे त्याचं ताटी राहते ना त्याच्या काय करायचं, त्या काढायच्या, तासून काढायच्या आणि त्याच्यापासून बैल बनवायचे, बैलगाडी तयार करायचे. तालमीतल्या लाल माती आणून बैल बनवायचे. मातीपासून मग बैल बनवायचे. कधी गोल गोटे आणून ते घडत बसवायचे आणि त्याच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या. म्हणजे मातीमध्ये बघा अजून सुद्धा लहान मुलांना आवडते की नाही, मातीचे गोल गोल गोळे बनवतात, बैल बनवतात. जसं आपण आता क्लेने बनवतो ना, चिकन मातीचे वेगवेगळे असे खेळणी बनवत असतो, तसे ते लहान मुलं त्यावेळेस आहे ना मातीपासून बैल बनवायचे किंवा मग गोल गोल गोटे बनवून त्याच्या गोट्या तयार करायच्या. मग सगळ्यांच्या डोळ्यात चुकून हळूच सटके मारायचे आणि गोट्या खेळायला जायचं. मग बघा आजी काय करायची, झोपलेलं असेल तर त्या मुलांना घराच्या बाहेर पडू नाही द्यायची. मग ही मुलं काय करायची, आजी झोपलेले पाहून संधी बघायची आणि हळूच बाहेर दरवाजा खोलून आहे ना बाहेर खेळायला जायचे. तिथंच कुरीचा डाव रंगवायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याने लोंबकळत राहायच्या. आता बघा हे ना गावातील आहे ना वेगवेगळे खेळ आहेत आणि ते फार दुर्मिळ खेळ आहेत. तर या खेळांच्या दुर्मिळ खेळांची माहिती इथे लेखक आपल्याला देत आहेत. ते लहानपणी लेखक खेळत होते त्यांच्या गावी. तिथंच कुरीचा डाव रंगवायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही मग ती मुलं काय करायची, माकडासारखी इकडे तिकडे खेळत बसायचे, वाड्याच्या पारंब्यांबरोबर लोंबकळत राहायच्या किंवा मग झोका खेळत बसायची. उतरताना पारंब्यांच्या शेंडांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. मग पुन्हा ते सगळं खेळून झालं का मग कुठे जायची, देवळामध्ये जायची. घंटी वाजवायच्या जोरजोरामध्ये आणि दुपारी जी म्हातारी झोपलेले असायचे ना त्यांची झोपमोड करायची, म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथंच मोरच्या विहिरीकडं वळवायच्या. मग बघा हळूहळू मुलं कशी खेळ गमती जमती करायची त्याचं वर्णन केलेलं आहे की तऱ्हेतऱ्हेच्या गोट्या खेळायच्या, भिंगरीचा खेळ खेळायचा, नाहीतर मग वडाच्या पारंब्याने लोंबकळत बसायचा, झोका तयार करायचा, 2 पारंब्यांना एकत्र बांधून त्याचा झोका तयार करायचा, त्याच्यावर खेळत बसायचं. मग नंतर त्या पारंब्यांचे जे सुकलेले शेंडे असायचे ते शेव म्हणून खायचे. मग देवळात जायचे, जोरजोराने घंट्या वाजवायच्या. त्याच्यानंतर मग ते सगळं झालं का मग भर दुपारी काय करायचे, विहिरीकडे जायचा, मन सक्त पोहायचं, शिवपाणीचा खेळ खेळायचा, मुटकं टाकून पाणी उडवण्यापर्यंतची शर्यत लावायची. मग बघा अशा तऱ्हेने विहिरीवरती जायचे, तिथे पोहायचे किंवा मग लपंडाव, शिवपाणीचा खेळ म्हणजे लपंडावाचा खेळ खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लावायची की हातपाय हाताची घडी घालून आहे ना त्या पाणी जिथे साचलेलं असायचं त्याच्यामध्ये उड्या मारण्याचा खेळ खेळायचं जेणेकरून पाणी वरती उडेल. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. बघा भर दुपारी उन्हात जायचे की नाही, पाण्यात अगोदर खेळायचे, कधी विहिरीमध्ये जाऊन पोहायचे. मग ते ओले कपडे सुकवण्यासाठी पुन्हा मातीमध्ये तिथे रानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की नाही, गवत वगैरे असतं त्याच्यावरती झोपलं का मस्त कपडे सुकून जायचे. आणि मग ते उन्हामध्ये कपडे सुकल्यानंतर पुन्हा उन्हाचे चटके बसायला लागले का पुन्हा मग ते पाण्यामध्ये जाऊन खेळत बसायचे, पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. मग अशा बघा दिवसभर खेळ खेळायचे आणि अशा रीतीने शारीरिक त्यांचा व्यायाम होतो. आणि व्यायाम झाल्यामुळे मग जेव्हा ते थकून भागून घरी यायचे एवढी त्यांना भूक लागायची की मस्तपैकी भाकरीवरती ताव मारायचे, म्हणजे भाकरी खायला बसायचे.
लाल डोळे आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. आता शेवटी आजी ती मुलांच्या काळजीने मुलांना जेव्हा ते पांढरे पडलेले त्यांचं ते अंग, डोळे लाल झालेले, उन्हामध्ये खेळायचे वगैरे की नाही, मग त्यामुळे त्या आजीला काळजी वाटायची आणि मग आजी त्यांना रागवायची, बडबड करायची. असल्या सगळ्या निसर्ग दत्त वातावरणात बालपण आकारत होतं. तर अशा रीती बघा लेखक सांगतायत की गावी शहरापेक्षा गावी जे निसर्ग असतं सगळं असं मनसोक्त खेळायला मिळतं. आता शहरामध्ये बघा आपल्याला इथे जागाचा अभाव असतो, त्यामुळे मैदानी खेळ खेळता येत नाही, घराच्या बाहेर जाऊन आपण खेळ खेळू शकत नाही. पण गावामध्ये मुबलक प्रमाणामध्ये जागा असल्या कारणाने मुलांना पाहिजे तसे मैदानी खेळ खेळू शकतात. आणि अशा रीतीने लेखकाने इकडे निसर्ग दत्त वातावरणाचं त्यांच्या लहानपणीचं वर्णन केलेलं आहे. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. तर मग बघा जसं लहान आपण मातीच्या गोळ्याला जसं आकार देतो ना, तसं लेखकाच्या बालपणाच्या मनावरती असं सगळे संस्कार आजीच्या सान्निध्यामध्ये गावाच्या वातावरणामध्ये हे निसर्गदत्त जीवन त्यांना अनुभवता येत होतं. गांभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तोर, उमर, ढाळ, काटाड्यावर भाजलेली कंस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, हुलग्याचं माडगं, असं सगळं रानमेवा पोटात जात होता. आता बघा रानमेवा हे फळ नाहीये, तर ते काय जंगलामध्ये म्हणजे शेतामध्ये भेटणारे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ. आता इथे बघा लेखकाने कितीतरी खाण्याच्या पदार्थांची नावं दिलेली आहेत. या रानामध्ये भेटणारे जे रानमेवा आहे तो आज आपल्याला फार कमी पाहायला मिळतं. मला वाटत नाही की जे शहरामध्ये मुलं राहतात त्यांनी कधी हे रानमेवा ऐकलं असेल. आता तुम्ही सुकामेवा ऐकतात की नाही? सुकामेवा म्हणजे काय असतो? खारी, खोबरं, काजू, बदाम याला आपण सुकामेवा म्हणतो. सुकामेवा आता आपण सगळेच खातो की नाही, किंवा मग दुधामध्ये बॉर्नव्हिटा टाकून चॉकोज वगैरे हे आपला नाश्ता असतो. पण गावी हा जो रानमेवा मध्ये जी पौष्टिकता असते आणि जी खाण्यामध्ये जी मजा असते ना, ती फार अलौकिक असते. त्या अवर्णनीय आपण त्याला म्हणू शकतो, त्याचं वर्णन करू शकणार नाही. तर इथे बघा कोणत्या कोणत्या रानमेवांची नावं दिलेली आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊया. गाभोळ्या चिंचा म्हणजे बघा चिंच जेव्हा पिकतात ना त्याला गाभोळ्या चिंचा म्हणतात आणि ते मिठाबरोबर खातात. तोंडाला पाणी आलं की नाही? तर ह्या गाभोळ्या चिंचा मिठाच्या खड्याबरोबर खायचं. किंवा मग कच्च्या कैऱ्या. आता तुम्ही बघता की नाही, जर आपण बाजारात गेलो तर कच्ची कैरी एवढीशी मिळते आणि त्याला मग ते मीठ मसाला लावून देतात की नाही. पण जेव्हा शेतामध्ये झाडावरती त्या कच्च्या कैऱ्या, त्या गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे हे जे खाण्यामध्ये जी मजा आहे ना, ते शहरामध्ये नाही. नंतर बांधावरची बोरं बघा, बोरांची झाडं असतात ना, बोरं, चिंचाचा तौर, चिंच पिकायच्या आधी, चिंच यायच्या आधी त्याला जो मोहर आलेला असतो ना त्याला चिंचाचा तौर म्हणतात. नंतर उंबर, ढाळ, काटाड्यावरचं भाजलेली कंस, बघा आता मक्याची कंस असतात किंवा इतर पण कंस असतात, ती भाजून खातात की नाही. नंतर गहू ज्वारीचा हुरडा. गहू आणि ज्वारी जेव्हा पूर्ण म्हणजे पिकण्याच्या पूर्वीचं पूर्ण त्याचं रूपांतर गव्हामध्ये आणि ज्वारीमध्ये होण्याचं जे धान्य असतं ना, त्याला जेव्हा आपण पूर्ण पिकलेलं नसतं म्हणजे हिरवंच असतं आणि तेव्हा ते भाजून खातात, त्याला ते हुरडा म्हणतात. तुम्ही ते हरभऱ्याचा हुरडा पण खातो की नाही. नंतर कच्ची वांगे, गवार, छोटी तंबाटी म्हणजे टॅमॅटो, शेण्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्रांची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवट हे फळ आहे. तुरीच्या मटकीच्या शेंगा, बघा मटकी आणि तुरी, तुरडाळ वगैरे खातो की नाही आपण. मग ह्या शेंगा ज्या असतात ना ओल्या असतात ते मीठ उकडून पण खातात ह्या. तर त्या मिठामध्ये उकडून खाल्ल्यानंतर त्याचं चव पण खूप सुंदर लागते. त्यांची उकड, हुलग्याचं माडगं, असं सगळं रानमेवा पोटात जायचा. आम्ही वाढत होतो, भांडत होतो. मग बघा लेखक सांगतात की लहानपणीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. रानमेवा खाण्यामध्ये विविध बोरं, चिंच, कैऱ्या,
असे रानमेवा खाण्यामध्ये त्यांचं लहानपण गेलं. अशा याच्या वातावरणामध्ये ते वाढत होते. भावंडांमध्ये भांडणं होत होते, पण भांडणं होत असताना सुद्धा सगळे एकत्र येऊन खेळायचे. ढाळजात आजीच्या धागामध्ये अभ्यास सुद्धा करायचे. अशा रीतीने आता हे जे लेखकाचं बालपणीचं वर्णन तुम्ही जर वाचलं असेल तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आम्ही आमच्या हे आयुष्य आम्ही कधी जगलोच नाही. तर तुम्ही सुद्धा नाही आता आपण शेतामध्ये जाऊ शकत किंवा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जाऊ शकत, पण जेवढं शक्य असेल तेवढे मैदानी खेळ खेळले पाहिजे. आपल्या मित्रांबरोबर, आपल्या सवंगड्यांबरोबर, आपल्या भावंडांबरोबर खेळ खेळले पाहिजे. जेवढं शक्य असेल तेवढे मुलांनी हे सगळे खेळ नक्की खेळण्याचे प्रयत्न करायचे. जेवढं शक्य असेल तसे रानमेवा म्हणजे बोरं, चिंच, कैरी किंवा शेतामध्ये जे काही असे पदार्थ मिळत असतील ते खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग अशा रीतीने लेखकांनी सांगतात की आजीच्या धाकामध्ये आम्ही अभ्यास करत होतो. भावंडांबरोबर कधी भांडण्यामध्ये, कधी एकत्र खेळण्यामध्ये आमचा बालपण असं सुसंस्कारित होत होतं. आजीच्या मायाच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होते. मग अशा रीतीने लेखकाने या पाठामध्ये आजीच्या आधाराचं वर्णन केलेलं आहे. पाहूया या परिच्छेदांमध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. गजगे सागर गोटे, जिबल्या अर्ध्या कापलेल्या जोड्यांचा तळ, मुटके हातपाय पोटाशी आवळून घेऊन आजूबाजूला खूप पाणी उडेल अशा रीतीने पाण्यात मारलेली उडी, हुक्की येणे, लहर येणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण आजी कुटुंबाचा आगाळ या पाठ्याच्या माध्यमातून आपण एकत्र कुटुंब पद्धतीचे काय महत्त्व असतं हे तर शिकलोच, पण ग्राम संस्कृती भारतीय संस्कृतीची पाया आहे आणि ही अशी ग्राम संस्कृती आपण जपलीच पाहिजे हा संदेश या पाठातून आपल्याला नक्कीच देऊन जातो. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.